हॅलो नमस्कार, मी कविता. सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोटनेक ब्लाऊजचं डिझाईन वगैरे असं छान असं केलेलं आहे मी. तर आता या व्हिडिओमध्ये पहा, जो ब्लाऊज दिसत आहे तर तो मी 2 पीस कटोरी असा शिवलेला आहे. 42 साईजचा असा ब्लाऊज आहे आणि हा पाठीमागचा गळा पहा बोटनेक शिवलेला आहे आणि त्याला छान अशी लेस लावलेली आहे. पहा मी ते किती सुंदर दिसतोय पहा. लेस सुद्धा त्याला कॉन्ट्रास्ट अशी, म्हणजे जी बाहीला जे डिझाईन आहे त्याला असं शोभेल अशी, मॅच होईल अशी लेस मी पाठीवरती लावलेली आहे. तर पाठीचं बघा इथे हात शिलाई सुद्धा किती मी फिनिशिंग सहित छान असं केलेली आहे. खूप छान असं फिनिशिंग या ब्लाऊजला दिलेलं आहे मी. तर आता पहा आतली साईज पहा गळ्याची, कॅनव्हास टाकून मी तयार केलेला आहे हा गळा. छान असा कमरेला कमरपट्टी लावून घेतलेली आहे. असं म्हणजे पूर्ण फिनिशिंग सहित काम असं मी केलेलं आहे या ब्लाऊजला. हे पहा, हा जो वरचा जो गोल गळा आहे ना बोटचा, तिथे मी कॅनव्हास टाकलेले नाहीये आणि या पुढच्या गळ्याला सुद्धा कॅनव्हास टाकलेलं नाही. तिथे मी सरळ आपली पट्टी असते ना अस्तरची, त्याने तो गळा मी तयार केलेला आहे. हा बोटचा पाठीमागचा आणि पुढचा सुद्धा राऊंडने पहा सरळ पट्टीने मी गळापट्टी काढून तयार केलेला आहे. तर पहा इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी हुक लावलेले आहेत. या ब्लाऊजला 7 हुक लागले गेलेले आहेत, कारण ब्लाऊजची उंची 15 इंचाची आहे. फुल लेंथ 15 इंचाची असल्यामुळे याला मी 7 हुक लावून घेतलेले आहेत. हे पहा या बाजूची पहा लुकपट्टी पहा किती छान असे फिनिशिंग सहित मी तयार करून घेतलेले आहे. आता इथे फिटिंगची रेषा पहा एकदम सरळ अशी आलेली आहे आणि हे जे जॉईंट आहेत ना पहा दोन्ही पण एकदम एकसारखे असे समोरासमोर आलेले आहे पहा. इथे पहा मुंड्यातले जॉईंट जे आहेत ना ते असे कुठे वर खाली केलेले नाही आहेत किंवा झालेले नाही आहेत माझ्याकडून. खूप छान असं फिटिंग आलेलं आहे ब्लाऊजचं. हे पहा आतल्या बाजूने फिटिंगच्या रेषा पहा 3 ते 4 शिलाया मी इथं टाकून घेतलेल्या आहे फिटिंगसाठी. म्हणजे 1.25 इंचाचं शिलाई मार्जिन माझं कंपल्सरी असतं प्रत्येक ब्लाऊजसाठी. तर इथे पण पहा तुम्ही आतली बाजू किती छान अशी फिनिशिंग सहित मी तयार करून घेतलेली आहे. दिसतंय ना किती सुंदर असं हे केलेलं आहे. आणि आता हा आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे पहा. आणि आता हे जे 2 ब्लाऊज आहेत ना ते एकाच कस्टमरचे आहे. याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकला होता, तो ह्या एकाच कस्टमरचे आहेत.